प्रेज द लॉर्ड. सत्य जे दुखावते आणि बरे करते हा आजचा आपला विषय आहे. आणि आजचा शास्त्रभाग आहे यौनकुर शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि स्तोत्रसंहिता 40. बऱ्याचशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये अशा असतात की ज्या आपल्याला आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये देवाच्या मार्गात चालत असताना अडखळा आणतात, ज्या आपल्याला देवापासून दूर नेतात किंवा दूर ठेवतात. आणि त्याच्यामध्ये काही व्यसनं देखील असतात, काही वाईट सवयी, वाईट गोष्टी ज्या देवाकडे आल्यानंतर पश्चाताप करून आपण त्याचा अनुभव घेतल्यानंतर लगेच एका दिवसात किंवा एका रात्रीतून सुटत नसतात. आणि आजचा हा जो संदेश आहे हा कृपेचा संदेश आहे, दोष दाखवण्याचा नाही. कारण प्रभू येशूने म्हटलं की मी जगाचा न्याय करावयाच नाही तर जगाचे तारण करावयास आलेलो आहे. आणि म्हणून तारणाचा संदेश हा कृपेचा संदेश आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या सर्वांमध्ये कोणत्या ना कोणत्या कोणत्या ना कोणत्या गोष्टी अशा असतात की ज्यावर आपल्याला विजय मिळवावा लागतो, तर आपण पुढे जाऊ शकतो, देवामध्ये वाढू शकतो. आणि अशा गोष्टींशी किंवा अशा पापांशी, अशा व्यसनांशी आपण संघर्ष करत असतो. तिसरी गोष्ट अशी की देवाची जी कृपा आहे ती सर्वांना उपलब्ध आहे, परंतु ती आपोआप होत नाही. ती जरी उपलब्ध असली तरी आपल्याला ती स्वीकारावं लागते, म्हणजे आपली इच्छा प्रगट करावी लागते. म्हणजे असं नाही की देवाची इच्छा असली तर तो माझं तारण करेल, देवाची इच्छा असली तर मी स्वर्गात जाईल किंवा नरकात जाईल. नाही, ज्याचा त्याचा निर्णय. पश्चाताप हा एक निर्णय आहे. देवाची कृपा, देवाने काय केलं, प्रभू येशूने काय केलं हे समजल्यानंतर ज्याची त्याची इच्छा आणि जबाबदारी आहे की त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याकडे यायचं की नाही, त्याच्यावर आपल्या प्रत्येकाचं अनंत काळाचं भवितव्य हे ठरलेलं असतं. आता ह्या सवयी, हे स्वभाव किंवा हे व्यसनं हे ज्या कुटुंबात, ज्या घराण्यात आपण जन्मलेलो आहोत ह्याचे वेगवेगळे कारणं असतात. जसं ज्या कुटुंबात किंवा घराण्यात आपण जन्म घेतला, ज्या लोकांमध्ये आपण आहोत, कुटुंबामध्ये आहोत, जर आपल्याला आपले आईवडील काही व्यसनात असतील तर आपोआप मुलांना ते व्यसनं लागतात. किंवा मित्रमंडळीच्याद्वारे किंवा कामाच्या ठिकाणी. तर व्यसनाधीन किंवा पापात पडण्याचे किंवा ह्या चुकीच्या गोष्टी आपल्याला जीवनात येण्याचे वेगवेगळे कारणं असतात. आणि वेगवेगळ्या गोष्टी ज्या अशा गोष्टींना, अशा वाईट गोष्टींना प्रोत्साहन किंवा चालना देत असतात. आता ॲडिक्शन किंवा व्यसन याची व्याख्या कोणीतरी अशी केलेली आहे की ब्लाइंडिंग ॲब्झॉर्प्शन ऑफ सिन. म्हणजे जे पाप आहे त्याला पाप न समजणे, न म्हणणे. एखादा वीक पॉईंट, वीकनेस आहे, दुर्बलता आहे असं मानणे. पापाला पाप न म्हणणे. की जे गोष्ट आपल्याला कंट्रोल करते, ज्याच्यावर आपण विषय मिळवू शकत नाही. लबाडी असेल, एखादं व्यसन असेल किंवा एखादं कोणती वाईट सवय असेल की ज्याच्यातून आपण सुटू इच्छितो, आपल्याला वाटतं की आपण मुक्त व्हावं, परंतु मुक्त झालेलो नाही. आणि तसं जर आज कोणी असेल आणि देवाकडे आल्यानंतर देखील काही गोष्टी तुमच्या जीवनात असतील की ज्याच्यातून मुक्त होणं आवश्यक आहे, तर आजचा हा संदेश अशांच्यासाठी आहे, तुमच्यासाठी आहे. तर ॲडिक्शन किंवा व्यसन म्हणजे की एखादी गोष्ट आपल्याला पाप म्हणायला आंधळी करते, की पाप किंवा चुकीचं आहे हे वाटत नाही. आपण काहीतरी सबब कारणं सांगतो आणि टाळतो, दुर्लक्ष करतो, आपण सिरियसली घेत नाही. आणि यालाच फसवणूक किंवा डिसेप्शन असं म्हटलेलं आहे. पण देवाची स्तुती असो की असं आयुष्य जगण्याची गरज नाही, याच्यातून मुक्ती उपलब्ध आहे. यौनकुर शुभवर्तमान याच्या 8व्या अध्यायामध्ये प्रभू येशूचं आणि काही धार्मिक पुढाऱ्यांचं झालेलं संभाषण आहे. आणि ह्या संभाषणावरून आपल्याला 3 गोष्टी समजतात की ज्या आपल्याला मुक्त होण्यासाठी गरजेच्या आहेत. 3 things or 3 truths that you need to know for freedom.
पॉईंट, 3 गोष्टी ज्या मुक्त होण्यासाठी आवश्यक आहेत किंवा असतात. आता त्याच्या अगोदर आपण योहान 8 आणि वचन 31 ते 36 मधील हे संभाषण पाहूया. आणि प्रभू येशू आणि ते यहुदी पुढारी, यहुदी लोक म्हणजे धार्मिक लोक. योहान 8 आणि वचन 31. ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. म्हणजे शिष्य होण्यासाठी काय आवश्यक आहे? नुसतं विश्वास ठेवणं नाही, तर विश्वास ठेवून त्याच्या वचनात राहणं, वचनात चालणं. नुसतं दर रविवारी चर्चला येणं नाही, तर दररोज त्याच्या सानिध्यात, त्याच्या वचनात, त्याच्या संगतीत, सहवासात राहणं. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त विश्वास ठेवणाऱ्यांना, बिलीवर यहुद्यांना म्हणतो की तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. म्हणजे नुसता विश्वास ठेवून आपण शिष्य होऊ शकतो का? नाही. विश्वास ठेवल्यानंतर आपण त्याच्या वचनात राहिलं, त्या वचनात वाढलं. शिष्य म्हणजे शिकणारा, की त्याच्या वचनातून आपण शिकत राहिलो तर आपण त्याचे शिष्य होतो. प्रेज द लॉर्ड. आणि मग तो म्हणतो वचन 32 मध्ये की तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करील किंवा स्वतंत्र करील. ते त्याला म्हणाले, आम्ही अब्रामाचे वंशज आहोत आणि कधी कोणाच्या दास्यात नव्हतो किंवा गुलामगिरीत नव्हतो, तर तुम्ही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता? त्यांना ते इन्सल्टिंग, अपमानास्पद वाटलं. आम्ही काही कोणत्या पापात किंवा आम्ही यहुदी, आम्ही अब्रामाचे संतान, देवाचे निवडलेले, आम्हाला असं कसं काय म्हणता? येशूने त्यांना उत्तर दिले, वचन 34, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास घरात सदा सर्वदा राहत नाही, पुत्र सदा सर्वदा राहतो. म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. ह्या शास्त्र भागावरून, वचन 31 ते 36 वरून 3 सत्य जे स्वतंत्र होण्यासाठी, बंधमुक्त होण्यासाठी आवश्यक आहेत, ते या ठिकाणी आपल्याला आढळतात. 3 ट्रूथ्स दॅट यू नीड टू नो फॉर फ्रीडम. पहिलं सत्य हे की वी नीड टू नो आवर सेल्फ्स अँड आवर हार्ट्स. आपण कसे आहोत देवाच्या दृष्टीने, आपल्या स्वतःबद्दल आपल्याला माहिती होणं आवश्यक आहे. पहिला पॉईंट की आपण आपल्या स्वतःबद्दल आपल्याला जाणीव होणं, माहिती होणं हे आवश्यक आहे. आता हे यहुदी लोक प्रभू येशूला सांगतात आहे, आणि बघा देवाला असं कोणी सांगतं का? ते प्रभू येशूला म्हणतात, त्यांना असं वाटतं की आम्ही अब्रामाचे संतान आहोत, देवाचे निवडलेले आहोत, आम्ही धार्मिक घराण्यातले आहोत, आम्हाला बंधमुक्त होण्याची गरज नाही. आम्ही काही बंधनात आहोत का? आम्ही काही गुलामगिरीत आहोत का? त्यांना वाटत नाही की ते गुलामगिरीत किंवा बंधनात आहे. म्हणजे त्यांना ते स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताच्या दृष्टीने किंवा देवाच्या दृष्टीने कसे आहेत हे त्यांना कळलेलं नव्हतं. ते स्वतःला स्वतःच्या दृष्टीने पाहत होते. आणि आज असंख्य लोक, ख्रिस्ती लोक, धार्मिक लोक अशाच रीतीने स्वतःला पाहतात की आपण काय करतो, काय नाहीत, आपण कसे आहोत, इतरांपेक्षा किती चांगले आहोत, हे आपण पाहतो आणि एकमेकांशी तुलना करतो. पण देवाच्या दृष्टीने आपण कसे आहोत ह्याचं इव्हॅल्युएशन, याचं मूल्यमापन करणं गरजेचं आहे. बरेच वेळेस काय होतं की आपण सत्याकडे दुर्लक्ष करतो, डोळे झाक करतो. बरेच वेळेस आपण काय करू शकतो ह्याच्यावर भर देतो. म्हणून पहिली गोष्ट जर मुक्त व्हायचं असेल की आपण कसे आहोत देवाच्या दृष्टीने ह्याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. आणि देवाच्या दृष्टीने आपण कसं आहोत, शास्त्र सांगते की सर्वांनी पाप केलेला आहे, देवाच्या गौरव अंतरलेला आहे. आपल्या प्रत्येकाचा जन्मापासूनचा संबंध देवाशी तुटलेला आहे. आणि मग मोठं झाल्यावर आपण देव कोण, कुठं आहे आणि आपण त्याला प्रसन्न कसं करावं याच्यासाठी आपण धर्म, कर्म लोक करतात. कारण का की जन्मापासून आपण देवाशी संबंध तुटलेले असं जन्माला येतो. म्हणजे
जन्मापासून आपण पापी असतो. आपण जरी धार्मिक घराण्यात जन्मलो, आपण जरी धार्मिक कृत्य कर्म करत असलो, सगळे रीतिरिवाज पाळत असलो, तरी देवाच्या दृष्टीने आपण पापी आहोत. आपल्यामध्ये पापी स्वभाव हा जन्मापासून आलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण पाप करतो. आपण पाप करतो म्हणून पापी नाही, आपण पापी आहोत म्हणून आपण पाप करतो. आणि म्हणून आपण काय करतो आणि काय नाही करीत ह्याच्यावर काही अवलंबून नाही आहे. आपण जरी चांगले धार्मिक कृत्य केले तरी जन्माने आपण पापी आहोत, ही जाणीव आपल्याला झाली पाहिजे. आणि ही जाणीव ह्या यहुदी लोकांना झालेली नव्हती. म्हणून ते प्रभू येशूचे वाद घालतात, त्याच्याशी आर्ग्यू करतात की आम्ही गुलामगिरीत आहोत असं आपण कसं काय म्हणता. त्यांना वाटलं की आम्ही तर देवाचे, जन्मापासून पिढ्यानपिढ्याचे, आम्ही कसे काय बंधनात असू शकतो. तर पहिली गोष्ट ही की आपल्याविषयीचं, आपल्या अंतःकरणाचं सत्य आपल्याला माहीत असलं पाहिजे, पहिला पॉईंट. दुसरी गोष्ट अशी की जी आपल्याला 44व्या वचनात आढळते. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय त्यांना म्हणतो बघा, योहान 8 आणि वचन 44. तो म्हणतो, तुम्ही आपला बाप सैतान ह्याच्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे कराव्यास इच्छिता. आता बघा, प्रभू येशू ख्रिस्त धार्मिक लोकांशी बोलत आहे. तो पापी जनांशी, वेश्यांशी नाही, दरोडेखोर लुटेऱ्यांशी नाही आहे. धार्मिक, सुशिक्षित, डिसेंट, रिलिजियस ज्यूज, यहुद्यांशी तो बोलत आहे. आणि असं धार्मिक लोकांशी कोणी बोलतं का की तुम्ही आपला बाप सैतान याच्यापासून आहात? कसं वाटलं असेल विचार करा. की जे त्या काळातले पाळक किंवा यहुद्यांचे पुढारी असतील, किती अपमानास्पद वाटलं असेल. पण प्रभू येशूला त्यांना दाखवून द्यायचं होतं, ते जे स्वतःला धार्मिक समजत होते, ते जे स्वतःला देवाचे समजत होते, ते इतरांपेक्षा स्वतःला स्पेशल, विशेष समजत होते, त्यांना त्यांची लेवल प्रभू येशू ख्रिस्त दाखवून देत आहे. की तुम्हाला वाटतं तुम्ही मुक्त आहात, पण तुम्ही गुलाम आहात. तुम्हाला वाटतं तुम्हाला मुक्त होण्याची गरज नाही, पण तुम्हालाच पहिल्याने मुक्त होण्याची गरज आहे. आणि दुसरं सत्य तो सांगतो की तुम्ही आपला बाप सैतान ह्याच्यापासून आहात आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे कराव्यास इच्छिता. म्हणजे तुम्ही देवाचे नाहीत, तर तुम्ही सैतानाचे आहात. ॲक्च्युली हे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगते. किती धक्कादायक, किती शॉकिंग आहे नाही का. असा कोणी उपदेश केला आहे का? करू शकता का? प्रभू येशूनेच केला. प्रभू येशूने स्पष्टपणे कोणाला अंधारात किंवा अंदाज तर्क वितर्कात ठेवलेलं नाही, स्पष्टपणे क्लिअर केलेलं आहे. आणि म्हणून आपणही ज्यावेळेस देवाचं वचन सांगतो त्यावेळेस आपण कोणाला अंदाजात, अंधारात, भ्रमात ठेवायचं नसतं. खोटं कोणाला काहीतरी वाटू द्यायचं नसतं. देवाचं वचन जे सांगतं ते जसंच्या तसं आपण सांगायचं असतं. आणि प्रभू येशू ते सांगतो. आणि पुढे तो काय म्हणतो, तो म्हणजे सैतान प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्या ठाई सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. मुक्त होण्यासाठी दुसरं सत्य हे आपल्याला माहीत असलं पाहिजे, आणि ते म्हणजे सैतानाविषयीचं सत्य. आता जर तुम्ही म्हणत असाल की सैतान याच्यावर आमचा विश्वास नाही, तर मी तुम्हाला सांगतो याचा अर्थ तुमचा शास्त्रावरही विश्वास नाही. कारण शास्त्र शिकवतं की सैतान हा आहे. प्रभू येशूने त्याचा वारंवार उल्लेख केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तर दुसरं सत्य की सैतानाविषयीचं सत्य आपल्याला माहीत पाहिजे की तो सैतान कोण आहे. तो लबाडीचा बाप आहे. लबाडीची सुरुवात त्याच्यापासून झाली. त्याने पहिली लबाडी पहिल्या स्त्री पुरुषाला केली. की खरंच देवाने असं सांगितलेलं आहे का? त्याच्या वचनावर डाऊट घ्यायला लावला. म्हणून लबाडी हा एक स्वभाव नाही, आई वडिलांपासून आहे. लबाडी हे काहीतरी वीकनेस किंवा कमतरता नाही आहे. हे ॲक्च्युली प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुमचा बाप सैतान याचा स्वभाव आहे. आणि जसा बाप तसा मुलगा, जसं जे गुण बापामध्ये असतात ते मुलांमध्ये येतात. म्हणजे प्रभू येशूला म्हणायचं आहे की तुमचा बाप सैतान तो लबाडीचा बाप आहे. पहिल्यापासून तो घातकी आहे आणि लबाडी करणार आहे.
तर हे सत्य आपल्याला माहीत पाहिजे. आता बघा, हे बोलल्यानंतर त्यांना काय वाटलं असेल. ते समजत होते की आम्ही अब्रामाचे संतान आहोत, आमचं सर्व नियमशास्त्र, आमचं बायबल तोंडपाठ आहे, आम्ही उच्च घराण्यातले आहोत, आम्ही सुशिक्षित आहोत, आम्ही कधी कोणाचं वाईट केलं नाही. आणि प्रभू येशू हे असं त्यांना बोलतोय. बघा, हे जे विचार त्यांच्या मनात होते धार्मिकतेविषयी, स्वतःविषयी, त्यांना वाटत होतं की त्यांच्या मनातले विचार आहेत. त्यांना वाटत होतं की त्यांच्या मनातले हे विचार खरे आहेत. आणि असंच आपल्यालाही वाटतं की आपण कोणाचं वाईट केलं नाही, आपण कधी मर्डर, कधी व्यभिचार केला नाही, म्हणजे आपण चांगले आहोत, म्हणजे देव आपल्याला आत घेईल, घेतलंच पाहिजे, आपली प्रार्थना ऐकलीच पाहिजे. पण हे जे विचार आणि ह्या ज्या कल्पना आहेत, ह्या नुसत्या आपल्या मनातल्या कल्पना नाही, आपले विचार नाही आहे, तर हे सैतानापासूनचे विचार असतात. जोपर्यंत आपला देवाशी कनेक्ट होत नाही, जोपर्यंत आपल्या अपराधांची, पापांची क्षमा होऊन देवाशी आपण जोडले जात नाही, जोपर्यंत सैतान आपला बाप असतो, तो आपला देव, तो आपल्याला चालवणारा, कंट्रोल करणारा असतो. आणि म्हणून आपल्या मनात येणारे विचार जे आपल्याला जरी योग्य, चांगले वाटत असले तरी ते देवाला धरून नाहीत. आता बघा, त्यांचे विचार काय आहेत की आम्ही धार्मिक आहोत, देवाचे लोक आहोत. प्रभू येशू सांगतो याच्या उलट की तुम्ही आपला बाप सैतान ह्याच्यापासून आहात. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय समजतं की आपल्याला जे वाटतं ते खरंच तसं नाही आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो ना, आता परत सांगतो की जे वाटतं ते वचनावरून चेक करा की खरंच ते खरं आहे का. आणि तर ते देवापासून आहे असं माना. हे यांची अशी समजूत होती, यांना तसं वाटत होतं, आणि जे त्यांना वाटतं ते खरंच आहे असं त्यांना खरं वाटत होतं. पण प्रभू येशू ख्रिस्त त्यांना मुक्त करण्यासाठी किंवा मुक्त होण्यासाठी काय आवश्यक असतं हे तो सांगतोय. पहिली गोष्ट तो सांगतो की तुम्ही कोण आहात, तुमचं अंतःकरण कसं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही आपला बाप सैतान याच्यापासून आहात, तुम्ही जन्मापासून पापी आहात, पापी स्वभाव तुमच्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट तो म्हणतो की सैतानाबद्दलचं सत्य तो त्यांना सांगतो की सैतान प्रारंभापासून लबाड आहे, घातकी आहे. आणि सैतान कसं आपल्याला कंट्रोल करतो, आपल्या मनात असे चुकीचे विचार घालतो आणि ते चुकीचे विचार आपल्याला खरे वाटू लागतात, आपण ते खरं मानून बसतो. आणि म्हणून मग देवाचं वचन ऐकलं किंवा वाचलं तर आपल्याला ते पटत नाही, आपल्याला राग येतो. असं कसं पाळक साहेब, असं कसं म्हणता. म्हणून कोणीही पाळक साहेब काय म्हणतात हे देवाच्या वचनात आहे का तर घ्यायचं, नाही तर नाही. मग मी सुद्धा असलो तरी हे जर ठेवलं तर तुमची सेफ साईड आहे. कोण किती जग प्रसिद्ध आहे, कोण किती शिकलेला आहे हे नाही, देवाचा वचनाचा अधिकार, देवाचं वचन हा अंतिम अधिकार आहे. किती जण अजूनही माझ्यासोबत आहेत. दोन प्रकारचे लबाड्या किंवा सैतान आपल्याशी करत असतो. दोन प्रकारचे लबाड्या आहेत, दोन प्रकारच्या लोकांशी. धार्मिक लोकांशी तो अशी लबाडी करतो की मी जर एवढा धार्मिक आहे, मी जर हे सर्व लहानपणापासून करत आलेलो आहे, मी जर नियमितपणे चर्चला जातो, मी कोणाचा वाईट केलं नाही, मी वचन वाचतो, प्रार्थना करतो, उपास करतो, देवाला देतो, हे जर सगळं करतो तर अजून काय केलं पाहिजे, मला मुक्त होण्याची गरज नाही आहे असं वाटू लागतं. आणि ह्या लोकांना तसं वाटत होतं, कारण हे धार्मिक यहुदी होते. त्यांना वाटत होतं की आम्ही हे सर्व रीतिरिवाज, मोशेचा नियमशास्त्र, शाब्बात दिवस, सणवार हे सर्व कडकपणे पाळतोय. आणि असं कसं की आम्ही सैतानापासून जन्मलेलो आहोत, सैतान आमचा बाप. तर पहिली लबाडी धार्मिक लोकांना सैतान जे करतो ती ही की तुम्ही जे करत आहात ते पुरेसं आहे, ते करत राहा, तसा विश्वास ठेवत राहा, देव तुम्हाला स्वर्गात घेईल. परंतु ही लबाडी आहे, ही सैतानाची लबाडी आहे. हा काय फार चांगला धार्मिक विचार नाही आहे, हे काय फार घोषणाने सांगायची गोष्ट नाही आहे की मला तारणाची गरज नाही, मला पश्चाताप करण्याची गरज नाही आहे, मी ख्रिश्चन फॅमिलीमध्ये आहे,
है ना, आम्ही हे करतो ते नाही, आम्ही एवढं हे करतो तेवढं ते करतो. तर ही पहिली लबाडी. दुसरी लबाडी जी सैतान व्यसनाधीन किंवा पापात राहणाऱ्या बंधनात असलेल्या लोकांना जे करतो, की तुम्ही इतकं पाप केलेलं आहे, तुम्ही इतके पापी आहात की देवाची बाउंड्री लाईन तुम्ही ओलांडलेली आहे. देव आता तुम्हाला कधीच क्षमा करू शकत नाही, तुमच्यासाठी क्षमा नाहीच आहे. देव हा पवित्र देव आहे, देव हा शिक्षा देणारा देव आहे, आणि म्हणून तुम्ही अपेक्षा करू नका देव तुमची क्षमा करेल. पण ही एक लबाडी आहे, ही एक लबाडी आहे सैतानाची. कारण आता असे जे विचार आहेत की तू कधी बदलू शकत नाही, तू कधी सुधरू शकत नाही, तुझं कधी चांगलं होणार नाही, है ना, नरक ठरलेला आहे, तू बरेच वेळ देवाला सोडून गेलेला आहेस, म्हणून देव कधी क्षमा करणार नाही, असे विचार कोणापासून येतात? हे विचार देवापासूनचे नाही आहेत. हे विचार जे आपल्या मनात येतात हे सैतान त्याच्या दुरात्म्यापासूनचे आहे. कारण प्रभू येशूने म्हटलं, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल किंवा बंधमुक्त करेल. आणि सत्य काय आहे तर देवाचं वचन आहे. आता देवाचं वचन सांगतं की देव परमेश्वर हा एक चांगला देव आहे. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. पवित्र शास्त्र देवाचं वचन सांगतं की परमेश्वर कनवळ व कृपाळू असा देव आहे. आपण ऐकत आलेलो आहे, मी ऐकत आलेलो आहे की देवबाप शिक्षा देईल, असं करू नको, देवबाप शिक्षा देईल, तसं करू नको देवबाप. म्हणजे हेच याच्यातच वाढलो की देवबाप हा काठी घेऊन शिक्षाच द्यायला बसलेला आहे. तो चांगला देव नाही, तो एकदम कडक असा म्हातारा माणूस आहे, एकदम स्ट्रिक्ट, की त्याला आपण घाबरलंच पाहिजे. अशा प्रकारची कल्पनेत मी लहानचा मोठा झालो. आणि अशा प्रकारच्या विचारात काही आईवडील, धार्मिक आईवडील त्यांच्या मुलांना सांगत आहे देवाची एक बाजू, कठोर बाजू. आणि मग लोक घाबरत घाबरत चर्चला येतात, घाबरत घाबरत प्रार्थना करतात, बोलू का नको, म्हणू का नको. कारण काय, देवाविषयीची कल्पना ही रॉंग कल्पना, गैरसमज करून दिलेला असतो. आणि ह्या गैरसमज हा सैतानाकडून असतो. कारण वचनाचं सत्य काय की देव एक चांगला देव आहे, वाईट करणार नाही. तो एक कृपाळू देव आहे, तो एक दयाळू आहे, तो दया करणारा आहे, क्षमा करणारा आहे, तो कृपाळू आहे, कृपा करणारा आहे. म्हणजे ज्याच्यासाठी आपण लायक नाही ते तो आपल्याला देणार आहे. म्हणून मुक्त होण्यासाठी पहिली गोष्ट काय की आपल्याला आपल्याबद्दलचं सत्य माहीत पाहिजे की आपण देवाच्या दृष्टीने कसे आहोत, की आपण पापी आहोत, देवापासून कट ऑफ दूर गेलेले आहोत. जरी आपण धार्मिक घराण्यात असलो, धार्मिक धर्माचरण करत असलो तरीही ऐकून घ्या, दुसरं सत्य सैतानाबद्दलचं माहीत पाहिजे की सैतान हा लबाड आहे, लबाडीचा बाप आहे. सर्व वाईटाचं मूळ हे देवापासून आहे, त्याच्यापासून आहे. वाईट विचार, वाईट कल्पना, गैरसमज, जे काही वाईट आहे, खोटं आहे, ते देवापासूनचं नाही आहे. सैतानाचे डावपेच, लबाड्या आपण ओळखता आल्या पाहिजे. की जर तुम्ही म्हणजे धार्मिक आहोत तर आपण धर्माचरण करून स्वर्गात जाऊ शकतो, आपण एवढं हे करतो मग देव काय आपल्याला नाकारेल का, असं आपल्याला समजायला, असं आपल्याला वाटायला लागतं. पापात आहोत, व्यसनाधीन आहोत तर आपल्याला तो अशी लबाडी करतो सैतान की नाही रे, तुझी कधी क्षमा होणार नाही. तुला वाटतं का देव एवढं तू पाप केलं, एवढा वाईट, देव तुला आत घेईल. आणि मग त्या व्यक्तीला वाटायला लागलं की नाही, हे माझ्यासाठी नाही आहे. पण आनंदाची गोष्ट ही की ख्रिस्त येशू पापी जनांना ताराव्या जगात आला. प्रभू येशूने म्हटलं की मी धार्मिकाच नव्हे तर पापी जनांना ताराव्यास आलेला आहे. आणि म्हणून तो पापी जनांना बरं करीत होता, क्षमा करीत होता. आणि तसं हे धार्मिक लोक, कट्टरपंथी लोक तसं चिडत होते, संतप्त होत होते की असं कसं काय, आमच्या घरी येत नाही, आमच्यासाठी प्रार्थना करीत नाही, आणि हे जे लोक त्याच्यासाठी लायक नाही आहे आशीर्वादाच्या, त्यांना काय म्हणून आशीर्वाद द्यायचे, त्यांना का बरं करायचं, त्यांना का मुक्त करायचं, त्यांना उलट शिक्षा झालीच पाहिजे, त्या बाईला दगडं मारून टाकलीच पाहिजे, तिला काय म्हणून क्षमा करायची, ती शिक्षेच्या लायक आहे. हे धार्मिक विचार की जशाच तसं. पण मी तुम्हाला सांगतो, देव जर आपल्याशी जशाच तसं वागला ना तर आज कोणी जिवंत राहणार नाही. देवाचे आभार माना की तुमच्याशी
तो जशाच तसं वागला नाही, वागत नाही आहे. किती वेळेस आपण प्रॉमिस केली, किती वेळेस आपण म्हटलं की मी असं करणार नाही, तुला सोडणार नाही, आणि किती वेळेस आपण ते मोडली. लक्षात घ्या, देवाने शिक्षा दिली का? नाही. आणि समजा दीक्षा दिली तर आपण कधी त्याला विचारत नाही, कधी त्याचं नाव घेत नाही. पण इमर्जन्सी अडचणीच्या वेळेस, ॲक्सिडेंट, ट्रॅजेडी, काही हार्ट अटॅक, दुखणं, आजार आल्यानंतर जेव्हा प्रार्थना करून बरं होतं, कधी विचार केला का? का बरं देवाने बरं केलं? माझ्या धर्मकर्मामुळे केला का? मी फार चांगला आहे म्हणून, मी फार त्याला उपयोगी आहे म्हणून केला का? अशा वेळेस कळतं की आपण कोण आहोत म्हणून देव करीत नाही आहे, तो कोण आहेत म्हणून तो आपल्यासाठी करतो. आणि हे सत्य कळलं तर आपण ह्या धार्मिक विचारातून, विचारसरणीतून, या धर्माच्या विचारातून मुक्त होतो. ह्या ख्रिस्ती म्हटलेल्या विचारातून मुक्त होतो. हे ॲक्च्युली ख्रिस्ती विचार नाहीच आहे, हे धार्मिक विचार नाहीच आहे, हे सैतानाचे विचार आहे. हे देवाच्या वचनाविरुद्ध, देवाच्या सत्याविरुद्धचे विचार आहे. की आपण ठरवतो की देवाने काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला. आपण त्याला सांगायला जातो की तू असं कर आणि तू तसं कर. हे योग्य आहे का? नाही आहे. तर तिसरी गोष्ट ही की आपल्याला देवाबद्दलचंही सत्य माहीत झालं पाहिजे की देव कसा आहे, कसा नाही आहे. तो दयाळू, कृपाळू देव आहे. देव प्रीती करणारा आहे. तो शिक्षा देणारा नाही आहे. हां, एक दिवशी तो जगाचा न्याय करेल, शिक्षा देईल, परंतु शिक्षा द्यावी ही त्याची मुळीच इच्छा नाही आहे. क्षमा करणारा तो देव आहे. म्हणून ह्या कृपेच्या काळात आपण पाहतो पाप वाढलेला आहे, दुष्टाई वाढलेला आहे, तरी देव काहीतरी का करत नाही? कारण हा कृपेचा काळ आहे आणि देवाने पश्चाताप करायला प्रत्येकाला संधी दिलेली आहे. आपण म्हणतो की हे इतके वाईट वागतात, इतके पापात जग, यांचं काहीच होत नाही. का होत नाही? देवाने त्यांना टाईम दिलेला आहे. त्यांच्या पापाचा घडल्यानंतर, संपल्यानं, देवाचा नेमलेला वेळ संपल्यानंतर ते करणारच, ते होणारच. पण तोपर्यंत प्रत्येकाला देव संधी देतो. आज तुम्हालाही संधी दिलेली आहे, विचार करा. कारण तो कनवळू व कृपाळू असा देव आहे. तर 3 गोष्टी मुक्त होण्यासाठी काय आवश्यक आहे? की आपल्याबद्दलचं सत्य, सैतानाविषयीचं सत्य आणि देवाबद्दलचं सत्य हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि मग हे माहीत झाल्यानंतर मुक्त होण्याच्या पायऱ्या किंवा मुक्त होण्यासाठीच्या 3 गोष्टी कोणत्या? पहिली गोष्ट ही वचन 34 योहान कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 34वा वचन, योहान 8 आणि 34 या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. बघा या ठिकाणी. आणि मग 36व्या वचनात तो म्हणतो की जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही बंधमुक्त व्हाल. म्हणजे पहिली गोष्ट, पहिली स्टेप काय? की आपण स्वतःला मुक्त करू शकत नाही आहे. आपण किती धर्म कर्म काही जरी केलं तरी आपण स्वतःला मुक्त करू शकत नाही. देव आपल्याला मुक्त करणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु ते मुक्त होण्यासाठी आपल्याला सत्य माहीत पाहिजे. सत्य हे समजलं पाहिजे आणि सत्य देवाचं वचन आहे आणि ते समजू नये ही सैतानाची इच्छा असते. म्हणून तो आपल्याला देवापासून, त्याच्या वचनापासून, शास्त्रापासून दूर ठेवतो. म्हणून बायबल स्टडीला जास्त लोक का नसतात, चर्चला जास्त लोक का? त्याचं कारण हे आहे की जर सत्य समजलं तर तुम्ही मुक्त व्हाल, त्याच्या तावडीतून जाल. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र संहिता 40 या ठिकाणी दाविदाचा अनुभव काय आहे आपण वाचूया. स्तोत्र 40 आणि वचनं 1 ते 3 या ठिकाणी दावीद काय म्हणतो बघा. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले. माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली. म्हणजे बघा, ज्यावेळेस आपण चिखलात किंवा मातीत रुतलेलो असतो, आपण किती
पाय वर काढून आपण बाहेर येण्याचा प्रयत्न केला, एक पाय काढला तर दुसरा पाय आत जातो, नाही का? तसं स्वतःला किती आपण पापापासून, वाईट सवयीपासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला तर काही होत नाही, उलट आपण त्या व्यसनात, त्या गोष्टीत अधिकाधिक जातो. पण म्हणजे काय, म्हणजे हे की आपण स्वतःचं तारण करू शकत नाही, आपण स्वतःला वाचवू शकत नाही. आपल्याला दुसरे कोणीतरी हात धरून वर काढणारं पाहिजे, आपल्याला दुसरं कोणीतरी वर काढलं पाहिजे. आणि हेच स्तोत्रकर्ता दुसऱ्या वचनात म्हणतो की नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले. म्हणजे देवाने, परमेश्वराने माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली. आणि तो खडक ख्रिस्त आहे. म्हणजे आपल्याला बाहेर काढणारा. दावीद म्हणतो की मी स्वतःला बाहेर नाही काढलं, मी उलट अजून चिखलात रुतत चाललेलो होतो, पण त्याने मला वर काढलं. केव्हा? जेव्हा मी त्याचा धावा केला तेव्हा. आणि मग त्याने मला वर काढलं तर काढलं, खडकावर ठेवलं, तो खडक जो ख्रिस्त, आणि मला स्थिर केलं किंवा माझी पावले स्थिर केली. आणि त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्तच आपल्याला वर काढू शकतो आणि आपल्याला स्थिर करू शकतो. तर पहिली गोष्ट, पहिलं सत्य आपल्याला हे माहीत पाहिजे की आपण स्वतःला मुक्त करू शकत नाही. देव आपल्याला मुक्त करणार आहे. देवाने मुक्त केलं तरच आपण मुक्त होतो. दुसरी गोष्ट ही की ज्या ठिकाणी पाप अधिक त्या ठिकाणी देवाची कृपा पण अधिक आहे. की देवाची कृपा, आपण काही केलेलं असलं, किती पापी असलो तरीही देवाची कृपा आपल्याला त्या दलदलीतून, त्या चिखलातून वर काढण्यास पुरेशी आहे. देव क्षमा करणारच नाही. मला नाही वाटत देव माझे क्षमा करेल, हे असं नाही. तो प्रीती करणारा, तो चांगला देव आहे, तो क्षमा करणारा देव आहे. तो अशा वेळेस सुद्धा जेव्हा आपण धावा करतो तेव्हा तो आपण ऐकतो, आपलं ऐकतो. म्हणून शास्त्र सांगतं की ख्रिस्त येशू पापी जनांना ताराव्यास आला. म्हणून प्रभू येशूने म्हटलं की मी धार्मिकाच नव्हे तर पापी जनांना ताराव्यास आलेलो आहे. कारण तो कृपा करणारा आहे. धार्मिकांना वाटतं की आम्हाला कृपेची गरज नाही, आम्ही ऑलरेडी धार्मिक आहोत, आम्ही क्वालिफाईड आहोत, पात्र आहोत, देव आम्हाला आत घेणारच. ही फसवणूक आहे, सैतानाची फसवणूक आहे. आणि तिसरी गोष्ट ही, हे आपल्याला माहीत झालं पाहिजे मुक्त होण्यासाठी की अशा अवस्थेत, अशा व्यसनात, पापात असताना आपण देवापासून पळालं नाही पाहिजे, तर देवाकडे धावत आलं पाहिजे. आता काय झालं बघा, योहान 8मध्ये एक घटना आहे, एक गोष्ट आहे. एका स्त्रीला त्यांनी व्यभिचारात पकडलं आणि प्रभू येशूकडे आणलेलं होतं. 8वा अध्याय आणि याच्या पहिल्या वचनात काय सांगितलं आहे बघा. पण येशू जैतुनाच्या डोंगराकडे गेला. नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला. तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. बघा, त्यावेळी व्यभिचार करत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्रीय पुरुषांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले. आता ह्या बाईला त्याने रेड हँड पकडलेलं होतं की व्यभिचार करत होती म्हणून, पण ती कोणाशी तरी करत होते नाही का. म्हणजे इथं पण भेदभाव, इथं पण दुटप्पीपणा. त्यांनी फक्त त्या बाईलाच आणलं, माणूस कुठं आहे ज्या माणसाचे व्यभिचार केला. म्हणजे पूर्णपणे ते धर्माचरण किंवा नियमशास्त्र पाळत होते का? नाही. पण त्यांना वाटलं आम्ही खूप भारी कार्य केलं, आम्ही खूप मोठं काहीतरी केलं, प्रभू येशू ख्रिस्त खुश होईल. त्याने फक्त बाईलाच आणलं, माणसाला नाही आणलं. आणि प्रभू येशूच्या पुढे उभं केलं. आणि मग काय झालं, ते त्याला म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. वचन 4 योहान 8. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा केली आहे की अशांना दगडमार करावा, तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? बघा, धार्मिक लोक नेहमी असे डावपेच, असे षड्यंत्र पेचात पाडत असतात. हे एक लक्षण असतं. ते सरळ बोलत नसतात, सरळ त्यांचे विचार नसतात. ते नेहमी कोड्यात, ते नेहमी पॉलिटिकल, डिप्लोमॅटिक असे असतात.
आणि हे प्रभू येशू ख्रिस्तावर ही चाल खेळत आहे. किती जण ऐकत आहे? जरा इकडे लक्ष द्या. ते प्रभू येशूला म्हणतात की मोशाच्या नियमशास्त्रात असं सांगितलं, आता तुम्ही काय म्हणता? जर प्रभू येशूने म्हटलं की मोशाचा नियमशास्त्र बरोबर आहे, तर ते दगड घेऊन तयारच आहे तिला मारून टाकायला. जर प्रभू येशूने म्हटलं की नाही ते चुकीचं आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे, तो मसीहा असूच शकत नाही, हे सिद्ध होतं. म्हणजे दोन्ही बाजूनी जरी बोललो तरी प्रभू येशूला ते अडकवण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि काही धार्मिक लोकांची टेंडन्सी ही असती की आपल्याला शब्दात आपल्याला कशात तरी असं अडकवायचं, पेचात पाडायचं, है ना. बघा, जर प्रभू येशूविषयी त्यांनी असं केलं तर तुमच्या आणि माझ्याबद्दल केलं तर त्याच्यात काही नवल आहे का? ते तेव्हा होत होतं, आजही तसं होत आहे. लक्षात घ्या, हे फार महत्त्वाचं सत्य आहे. ते म्हणतात की तुम्ही काय म्हणता, आणि सर्व लोक जमलेले आहे आणि ती बाई तिथे आहे, पण तो माणूस नाही आहे, फक्त बाईलाच आणलेलं आहे. तिथं पण पार्शियलिटी केलेली आहे, भेदभाव केलेला आहे. त्या माणसाला वाचवलेलं आहे, फक्त बाईला आणून बाईला मारून टाकायचं आहे. आणि त्यांना वाटतं की आम्ही सगळं नियमशास्त्र पाळतो आहे. किती विशेष आहे नाही का? काही लोकांना वाटतं की आम्ही सगळ्या गोष्टी करतो, पण 10 गोष्टी बरोबर केल्याने एक चुकीचं केलं तर सगळंच नियमशास्त्र मोडलं असं होत नाही का? पण त्यांना त्या चुका नाही दिसत, त्यांना दुसऱ्यांच्या चुका दिसतात. ही धार्मिकता आहे ना. म्हणून धार्मिकता ही डेंजरस आहे, घातक आहे. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला आज्ञा केली तर आपण काय म्हणता? त्याला दोष लावायस आपण काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले. त्याची जर परीक्षा पाहिली तर तुमची माझी पण परीक्षा पाहणारच नाही का? तुम्हाला पण अशा पेचात आणणारच असे धार्मिक लोक. आणि ते त्याला एकसारखे विचारत असता तो उठून म्हणाला, तुमच्यामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. एकदम धक्का दिला, एकदम शॉकिंग. जो कोणी निष्पाप, कधीच कोणतंच पाप केलं नाही, त्यांनी खुशाल दगड मारावा. मग तो पुन्हा खाली ओनून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो थेट शेवटच्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक हळूच निघून गेले. बोलायसाठी काहीच राहिलं नव्हतं. हळूच खाली मान घातली आणि हळूच तिथून एक एक करून गायब होऊ लागले. नंतर येशू उठला आणि त्या स्त्रीशिवाय कोणीही तेथे नाही असे पाहून तिला म्हणाला. आता ती आणि प्रभू येशू ख्रिस्त तिथं आहे. ती घाबरलेल्या अवस्थेत आहे. तिला माहीत आहे की नियमशास्त्राप्रमाणे मरणदंड ही शिक्षा आहे. आता प्रभू येशूने तर सांगितलं त्यांना हे, ते लोक तर निघून गेले, पण प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? तो क्षमा करतो का तो शिक्षा देतो का काय करतो? म्हणून ती पण अजून संभ्रमात आहे. ती पण अजून संभ्रमात आहे. आणि मग तो काय म्हणतो बघा. नंतर येशू उठला, वचन 10, व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे कुठे आहेत? तिला विचारतो की तुला दोष देणारे कुठे आहेत? प्रभू येशू पुढे दोष देणारे थांबू शकत नाही. लक्षात घ्या, तुम्ही जर प्रभू येशू बरोबर आहात आणि तो जर तुमच्या जीवनात, लोक दोष देतील, धार्मिक लोक, चर्चचे लोक दोष देतील, पण ते थांबू शकणार नाही आहे. प्रभू येशू उत्तर देईल आणि ते आपल्याला सोडून दूर जातील. ते थांबू नाही शकत प्रभू येशू समोर. त्यांची आर्ग्युमेंट, त्यांचे वाद, त्यांचा शहाणपणा नाही चालत. देवापुढे शहाणपण चालत नाही. काय झालं बघा, तुला कोणी दंड ठरविला नाही काय? हे नियमशास्त्राचे, धर्माचे ठेकेदार ते म्हणतात, कोणी तुला दोषी ठरवलं नाही का? काही शिक्षा दिली नाही का? ती म्हणाली, प्रभूजी, कोणी नाही. कोणत्या टोनमध्ये ती म्हटली असेल मी कल्पना करू शकतो की भीत घाबरत हळूच म्हटले असेल की कोणी नाही. पण तिला माहीत नाही का आता प्रभू येशूची प्रतिक्रिया काय असणार. ती म्हणते की कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठोठावीत नाही, जा, यापुढे पाप करू नको. एकदम टेन्शनमध्ये, एकदम त्याच्या मुखातून काय शब्द निघतो? दंड निघतो, न्याय निघतो का? आणि एकदम त्याच्या तोंडातून शब्द निघाला की जा, मी पण तुला शिक्षा देत नाही.
इथून पुढे पाप करू नको. आणि प्रभू येशूने तिची क्षमा केली. किती आश्चर्य वाटलं असेल नाही का, किती शॉकिंग असेल की म्हणजे त्या लोकांनी शिक्षा दिली आणि मला वाटलं की देव शिक्षा देणार आहे, पण देव तर क्षमा करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही आनंदाची बातमी, ही सुवार्ता आहे. जे आपण म्हणतो ना की देवाने हे केलं, असं केलं तर देव शिक्षा देईल, देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही, है ना, हे करू नका, ते करू नका. पण आपण हे सांगितलं पाहिजे, ही सुवार्ता, की देव शिक्षा देणार नाही, क्षमा करणारा देव आहे. येशू ख्रिस्त क्षमा करायला जगात आला, शिक्षा द्यायला नाही आला. आणि हा क्षमेचा, कृपेचा काळ आहे. प्रेज द लॉर्ड. ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आली, तिला क्षमा मिळाली, ती बदलली. आणि ते लोक पण, धार्मिक लोक पण प्रभू येशूच्या इतके जवळ आले, त्यांनी पण प्रभू येशू शब्द ऐकले, पण ते जवळ येऊन न बदलता जसे होते तसेच परत गेले. पण ही बाई आली आणि हिचं जीवन कायमचं बदललं. म्हणून प्रश्न असा आहे की आज आपली प्रतिक्रिया, किंवा आपण आज कुठे आहोत? आपणही असं, आपल्यालाही असं वाटतं का की आपल्याला स्वतंत्र होण्याची गरज नाही आहे? तसं असेल तर ती फसवणूक आहे. सर्वांनी पाप केलेलं आहे, देवाच्या गौरव अंतरले. सर्वांना पश्चातापाची, तारणाची गरज आहे. धर्माने, कर्माने तारण होत नाही. प्रभू येशूवर आणि त्याने वधस्तंभावर जे केलं त्याच्यावर विश्वास ठेवल्याने तारण होतो. म्हणून जे तुम्ही देवासाठी करता ते आत्ताच थांबवा आणि जे त्याने केलं त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्या क्षमेचा स्वीकार करा. आणि हे सत्य आहे, आणि सत्य तुम्हाला समजेल, आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. यावेळी